नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन, सायली त्याचबरोबर चैतन्य ह्या सगळ्यांच्या हाती कोणती गोष्ट लागणार आहे। सायली शुद्धीवर आल्यानंतर मधुभाऊंना जेव्हा ती पाहते तेव्हा तिला झालेला आनंद हा आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अश्विनला बोलवलेलं असतं, अश्विन अजून तरी काही आलेला नसतो म्हणून सगळेजण वाट बघत असतात। तर प्रतापने सांगितलेलं असतं जर अश्विनला यायला वेळ लागला तर दुसऱ्या डॉक्टरांना बोलवून घ्यायचं, कारण सायलीची तब्येत जी आहे ती खूपच नाजूक असते। सायली अजूनही शुद्धीवर येत नसते, त्यामुळं घरातील सगळ्यांनाच काळजी वाटत असते। सगळेजण तिथं सायलीच्या रूममध्ये आलेले असतात आणि सगळेजण काळजी करत असतात। अगदी कल्पनासुद्धा कासावीस झालेली असते। अचानक सायलीला काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो, त्यामुळं तिलाही थोडंसं वाईट वाटत असतं। त्याचबरोबर अश्विन येतो, तोही तेवढ्याच तोऱ्यात असतो। त्याला डॉक्टर म्हणून तिथं बोलवलेलं असतं, पण त्याचा राग काही कमी झालेला नसतो। तो त्याच रागात असतो आणि त्याच पद्धतीनं तो बोलत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन विचारतो काय झाले अश्विन। अश्विन पहिल्यांदा सायलीचा BP चेक करतो आणि म्हणतो की स्ट्रेस येण्यासारखं काही घडलेलं का। मग अर्जुन अश्विनला सांगू लागतो म्हणजे नक्की काय काय घडलेलं होतं। मधुभाऊंच्या विरोधातल्या त्या न्यूजवर असं सांगितलं जात होतं की वात्सल्य आश्रमामध्ये डेड बॉडी सापडलेली आहे। तर या खुनाशी मधुकर पाटील यांचा संबंध आहे का, हे सगळं त्यांनी केलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत का, अशा अनेक गोष्टी उलटसुलट बोलल्या जात होत्या। आणि त्यामुळंच इकडे पाहायला मिळतं आपल्याला की ज्या बातम्या सायलीने पाहिलेल्या होत्या ऑलरेडी ती टेन्शनमध्ये होती आणि त्यानंतर मधुभाऊंना अरेस्ट करायला पोलीस आले। त्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसला आणि सायली मात्र खूपच टेन्शनमध्ये आली। जेव्हा मधुभाऊंना अरेस्ट करायला पोलीस आलेले होते तेव्हा मात्र सायलीला तिथे खूप मोठा धक्का बसलेला होता, कारण पोलीस आता मधुभाऊंना घेऊन जाणार ही गोष्ट काही सायलीला सहन होत नव्हती। त्यामुळं मधुभाऊंना या गोष्टीमुळं खूपच मोठा धक्का बसलेला होता, तो सायलीला बसलेला होता। पोलीस जेव्हा सांगत होते की नाही आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे की आम्ही 15 मिनिटंही वाट पाहू शकत नाही, तेव्हा अश्विन बघत असतो, तो चेक करत असतो आणि जेव्हा अश्विन चेक करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, तो म्हणतो की ठीक आहे आता पुन्हा मोठा धक्का बसणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे। आणि त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी ज्या काय आहेत त्यामुळं इकडे तिच्यापासून थोडंसं सावध राहा, कारण तिला अजिबात आता स्ट्रेस येऊ देऊ नका असं अश्विनने सांगितलेलं असतं। घरातले सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर अश्विन मात्र रागातच असतो। प्रिया म्हणत असते की अरे अश्विन किती वेळ तुझी वाट बघितलेली आहे, पण मला एक काय म्हणायचं आहे माहिती का, मधुभाऊ जोपर्यंत हित आहेत तोपर्यंत सायलीला असे धक्के बसतच राहणार आहेत। तेव्हा मधुभाऊ तिथं असतात, मधुभाऊ म्हणतात की जावई बापू मी खाली जातो। तेव्हा अर्जुन रागानेच प्रियाकडे पाहत असतो, तेव्हा प्रतापही रागानेच प्रियाकडे पाहत असतो आणि प्रताप म्हणत असतो की वाद झालं तन्वी, आणि असं म्हणत तन्वीला शांत केलेलं असतं। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रताप म्हणत असतो की नाही मधुभाऊ तुम्ही इथेच थांबा, अर्जुनचंही तेच म्हणणं असतं। त्याचबरोबर सायली शुद्धीवर आली की तिला थोडी जास्त साखर टाकलेलं सरबत प्यायला द्यायचं आहे हे सांगण्यात आलेलं असतं। तेव्हा सगळेजण सांगू लागतात की हो नक्की देऊ। आता सायली ही अजून तरी शुद्धीवर आलेली नसते, अर्जुनला काळजी वाटत असते। अर्जुन म्हणत असतो की सायली उठ ना म्हणत अर्जुन मागे लागलेला असतो, परंतु सायली मात्र अजूनही उठायला तयार नसते। इकडे पाहायला मिळतं की महिपत आणि दामिनी यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं। दामिनी सांगत असते की काय झालं माहिती आहे का, हे सगळं होणार होतं, अर्जुन सुभेदार किती हुशार वकील आहे ते माहिती होतं, तो अँटिसिपेटरी बेल मिळवून आणणार आणि मधुभाऊंना सोडवणार ही गोष्टही मला माहिती होती। फक्त मी हे याच्यासाठी केलेलं होतं की त्या दिवशी त्यांना यश मिळालं होतं आणि ते यश मिळाल्यामुळं ते दोघंजणही खूपच खुश झालेले होते। मधुभाऊंना त्यांनी वाचवले असं त्यांना वाटत होतं, पण त्यांची गाडी जरा जास्तच सुसाट चाललेली होती, मग त्यांच्या गाडीला जरा ब्रेक लावायला नको का, म्हणून हे दुसरं मड आपण उकरून काढलेलं आहे। हे सगळं दामिनी बोलत असते आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो असं आहे का, मला आत्ता कळलं, म्हणजे त्यांची गाडी रुळावरनं घसरली पाहिजे त्याच्यासाठी हे केले, त्यांच्या गाडीला ब्रेक लावायसाठी केले। तेव्हा इकडे दामिनी म्हणते हो म्हणून तर मी दामिनी देशमुख आहे आणि तुम्ही महिपत शिकरे आहात, हे सगळं दामिनी बोलत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दामिनी सांगत असते की आता बघा
आता ते ह्या केसमध्ये अगोर फटून राहतील, नक्की काय झालेलं आहे याचा शोध घेत राहतील. तोपर्यंत आपल्याला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी आपण करायच्या आहेत असं दामिनीने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे महिपत मात्र जाम खुश झालेला असतो. महिपत म्हणत असतो की चांगली गाडी त्यांची रुळावरनं खाली झाली पाहिजे, त्या थेरड्याला तिथे चांगलीच त्याला कायमचं जेल झाली पाहिजे, तो फासावर लटकला पाहिजे, असं हे बोलणं महिपत शिकरेचं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे दामिनी सांगत असते की हो, होणार होणार, अगदी सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही तुम्ही काळजी करायची अजिबात गरज नाही, असं दामिनी इकडे महिपतला सांगत असते. त्यासोबतच इकडे दामिनीचं बोलणं चाललेलं असतं. महिपत मात्र खुश झालेला असतो आणि सायली अजून तरी काही शुद्धीवर आलेली नसते. त्यामुळं घरातले सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात आणि अर्जुन तर कासावीस होत असतो. प्रियाचं तोंड मात्र नको तिथं चालत असतं. प्रियाच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले असतात आणि त्याचवेळी अर्जुन तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुनला मात्र खूप राग येतो, कारण तिची काही गरजही नाही तरीही ती तिथं आलेली आहे आणि नको तिथे तोंड खुपसण्याचं काम करत आहे. त्यामुळं अर्जुनला तिचा राग येत असतो आणि त्याचबरोबर अश्विन मात्र अर्जुनकडेच रागाने पाहत असतो. अश्विनने सांगितलेलं असतं त्याच पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत असं ठरलेलं असतं. मधुभाऊंना अर्जुन सांगतो की मधुभाऊ, तुम्ही अजिबात खाली जायचं नाही, तुम्ही इथेच थांबा. जेव्हा सायली शुद्धीवर येईल तेव्हा तुम्ही समोर असलात तर सायलीला मात्र खूपच बरं वाटणार आहे, असं मधुभाऊंना अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुनला प्रताप म्हणत असतात की हो बरोबर आहे मधुभाऊ. मधुभाऊंना प्रताप म्हणतोय की हो मधुभाऊ, तुम्ही इथेच थांबा, तुम्ही इथे असाल तर सायली जेव्हा शुद्धीवर येईल ना तेव्हा तिला खूप बरं वाटेल, असं आता प्रतापनेही सांगितलेलं असतं. आणि प्रिया मात्र चांगलीच तोंडावर आपटलेली असते. इकडे प्रियाचे नखरे वाढतच चाललेले असतात. तिला वाटत असतं की आता मधुभाऊंना या घराच्या बाहेर काढायचं. एकदा का मधुभाऊंना आपण या घराच्या बाहेर काढलं की मग मात्र सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे तिने तसं बोलायलाही सुरुवात केलेली असते. सायली अजून तरी शुद्धीवर आलेली नसते. अर्जुनला काळजी वाटत असते आणि अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी हे आत्ता सायली शुद्धीवर येणं गरजेचं आहे आणि एकदा का सायली शुद्धीवर आली की मग पुढच्या गोष्टी करता येणार आहेत, हे अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा अश्विनने सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं शोधून काढायच्या आहेत की ज्याचा स्वप्नातही त्या दामिनीने विचार केला नव्हता. हे सगळं अर्जुनने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अर्जुनसाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सायली एकदा का शुद्धीवर आली की सगळं क्लिअर होणार आहे, हे अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्याक्षणी तिने मधुभाऊ करायला सुरुवात केलेली असते. मधुभाऊंना ती आवाज देत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की साऊ बाळा, आणि मग अर्जुन सांगतो की काळजी करू नका, मधुभाऊ इथेच आहेत, मधुभाऊंना काहीही झालेलं नाही मिसेस सायली, असं म्हणत अर्जुन इकडे बोलत असतो आणि सायलीची समजूत घालत असतो आणि सायलीला सांगत असतो की नक्की काय झालेलं आहे. सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे सायलीला आता बरं वाटत असतं, कारण इकडे चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, मधुभाऊंना काहीही होणार नाही. अहो, मधुभाऊंसाठी आम्ही अटकपूर्व जामीन मिळवला होता आणि मधुभाऊंना या सगळ्यातून सोडवलेलं आहे. मधुभाऊंना ते कधीच घेऊन जाऊ शकत नाही, तेवढं लक्षात ठेवा, कारण मधुभाऊंनी आजपर्यंत असं काहीच केलेलं नाही की ज्यामुळं त्यांना मधुभाऊंवरती असं काहीतरी ॲक्शन घेता येईल. आणि इकडे सायलीला समजून सांगितलं जातं. सायली मात्र आता विचार करत असते की हे सगळं काय घडलेलं आहे, परंतु सायलीला आता आनंद झालेला असतो, पण तरीही सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की आता काय झालं सायली, आता का रडतीयस, असं अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अर्जुन सायलीला सांगत असतो की मी मधुभाऊंना काहीच होऊ देणार नाही. सायलीच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून खरं तर अर्जुनलाही खूपच धक्का बसलेला असतो. सायली रडत असते, कारण सायलीला आता मधुभाऊ समोर आहे त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. सायली मात्र खुश झालेली असते, कारण फायनली अर्जुन सरांनी मधुभाऊंना वाचवलेलं आहे. ही गोष्ट मात्र सायलीसाठी खूपच महत्त्वाची असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली जी आहे ती अर्जुनच्या मिठीत येते, अर्जुनला मिठी मारते आणि त्याचबरोबर इकडे मधुभाऊ असतात. मधुभाऊही तिला बोलत असतात
आणि त्यासोबतच इकडे अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की अर्जुन हे बघ, आता आपल्याला निघावं लागणार आहे. जर आता आपण गेलो तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं इकडे अर्जुनला चैतन्य सांगत असतो. कारण आता आपण अटकपूर्व जामीन तर त्यांच्याकडे दिलेला आहे, पण आणखी बऱ्याच फॉर्मॅलिटीज करणं बाकी आहे आणि त्या करण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे. हे जेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो की पण तेव्हा सायली म्हणते, हे बघा, मधुभाऊंना यातून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही बिनधास्त करा, इथे मी आहे. प्रतापही सांगत असतो की जा अर्जुन, तू काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत इथे, आम्ही सायलीची काळजी घेऊ, असं प्रतापनेही सांगितलेलं असतं. आणि इकडे अर्जुनला सांगितलेलं असतं की तू जा आणि ते पुढची जी कामगिरी आहे ती पूर्ण करून ये. एवढं सगळं छान पद्धतीनं चालू आहे. अख्खं सुभेदार कुटुंब हे सायलीसाठी तिथं आहे आणि ते सायलीची काळजी घेत आहे. त्यामुळं अर्जुनला आता पुढचं काम करण्यासाठी खूप मोठी मदत मिळत आहे. आणि इकडे घरातल्या सगळ्यांनी अर्जुनवरती विश्वास ठेवलेला आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी घरामध्ये काही भांडणं झाली होती ते सगळं आता धुवून निघालेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की महिपत आहे तो घरी आलेला असतो. तो साक्षीला सर्व गोष्टी सांगत असतो आणि साक्षीला म्हणत असतो की तुला माहिती आहे का पोरी काय झालं? अगं, याला म्हणतात की एकावर एक डबल धमाका. कारण त्या मधुकर पाटलाला या दामिनीनं असं अडकवलेलं आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आता एक खून निस्तरता त्याच्या नाकी नवालेले होते, आता त्याला दुसऱ्या खुनाच्या आरोपातही अडकवलेलं आहे. पण पोरी, तुम्हाला नेहमी म्हणायची नो व्हायलन्स नो व्हायलन्स, पण आज त्याच व्हायलन्सचा फायदा झालेला आहे. अगं, ते जुनं मागचं मड आहे ना, ते उकरले दामिनी देशमुखने. आणि त्याचबरोबर इकडे असं सांगितलेलं आहे की आता तो खून आहे तो मधुकर पाटलांनी केलेला आहे, असं सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते, काय सांगताय तुम्ही हे? साक्षीला धक्का बसलेला असतो. साक्षी म्हणत असते की कसं शक्य आहे हे, असं साक्षीला वाटत असतं. पण ती डेड बॉडी वगैरे आश्रमात, तेव्हा इकडे महिपत सांगू लागतो की तो जो खून होता ना तो मीच केलेला होता आणि ती डेड बॉडी नेऊन आम्ही आश्रमाच्या मागच्या अंगणात पुरलेली होती. त्यावेळेस आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता. पण आत्ता हे सगळं जेव्हा कळलं तेव्हा मात्र आता त्या डेड बॉडी उकरलेली आहे आणि ती डेड बॉडी उकरल्यामुळं इकडे अर्जुन सुभेदार जो आहे या सगळ्यामध्ये अडकलेला आहे, असं इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर महिपत म्हणत असतो की पोरी, बघितलं का, दामिनी देशमुख खरंच ग्रेट आहे. इकडे अर्जुन आणि चैतन्य आता निघालेले आहेत आणि क्राईम सीनवरती म्हणजे आश्रमात ते आलेले आहेत. आणि तिथं आल्यानंतर तिथं असलेले इन्स्पेक्टर आहेत त्यांना ते सांगत आहेत आणि मग म्हणत आहेत की या संदर्भात आम्हाला डिटेल्स हवे आहेत. तेव्हा मात्र ते सांगतात की नाही, आम्ही यातले काही डिटेल्स तुम्हाला देऊ शकत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स आणलेले आहेत आणि त्या फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण केलेल्या आहेत, तर आम्हाला तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. मग ते डॉक्युमेंट्स दिलेले असतात आणि तेव्हा ते म्हणतात की चालेल. आणि मग अर्जुन आणि चैतन्यला नक्की काय झालेलं आहे, ती डेड बॉडी कशी सापडली, काय झालं आहे, महेंद्र बोरगावकरने का सांगितलं, या सगळ्या गोष्टींची माहिती अर्जुनला हवी असते आणि ती माहिती अर्जुनला मिळते. अर्जुन आणि चैतन्य ते रिपोर्ट आहे ते पाहतात. कारण त्या रिपोर्टनुसार ती जी सापडलेले अवशेष आहे त्यानुसार ती डेड बॉडी जी आहे ती आत्ताची तर नाही आहे, ती काही महिन्यांपूर्वीची आहे. मग काही महिन्यांपूर्वीची डेड बॉडीबद्दल इकडे दामिनीला कसं कळलं असेल हा प्रश्न अर्जुन आणि चैतन्यला पडलेला असतो. तेव्हा इकडे चैतन्य म्हणत असतो ती दामिनी तर आहे, ती आत्ता इन्व्हॉल्व झाली या केसमध्ये, मग तिच्यापर्यंत ह्या गोष्टी कशा पद्धतीनं पोचल्या. तेव्हा अर्जुन म्हणतो दामिनी आत्ता इन्व्हॉल्व झालेली आहे, पण महिपत तर आधीपासून होता ना या केसमध्ये, असं अर्जुनने बोलल्यानंतर चैतन्याच्या लक्षात येतं. चैतन्य म्हणतो की हो, अगदी बरोबर आहे. आणि आता त्याच्याही लक्षात आलेलं असतं की नक्की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. आणि मग अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय केलं आहे माहिती आहे का तुला, हा सगळा ट्रॅप आहे त्या दामिनीचा. ह्या सगळ्या गोष्टींमुळं तिने असं प्रूव्ह केलेलं आहे की या सगळ्यामध्ये आपलं लक्ष गुंतवून ठेवायचं आणि आपल्याला नको त्या गोष्टीत अडकवून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं तिने ठरवलेलं आहे. पण याच केसमध्ये मी त्या महिपतलाच कसा उलटा अडकवतो ना ते बघ, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि इकडे आता खुश झालेली असते ती म्हणजे साक्षीला खूप आनंद झालेला असतो. कारण साक्षीच्या म्हणण्यानुसार आता महिपत जो आहे तो अर्जुन जो आहे तो अडकलेला आहे, मधुभाऊ अडकलेले आहेत असं महिपतने सांगितलेलं आहे. दामिनीने हे सगळं प्लॅन केलेलं आहे.
असं त्यांचं म्हणणं असतं. पण या सगळ्यामध्ये आता अडकणार असतो तो महिपत, आणि हे मात्र खूपच जबरदस्त पद्धतीनं अर्जुन करणार असतो. इकडे आता महिपत मात्र नाचायला सुरुवात करतो. त्याचं ते नेहमीच आवडीचं गाणं आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत तो नाचू लागतो, उड्या मारू लागतो, म्हणजे नाचू बागडू लागलेला असतो. त्याला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो त्या या पद्धतीनं मॅनेज करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की इकडे महिपतला खरं तर या गोष्टीचा आनंद झालेला असतो की आज माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू आहे. तेव्हा मात्र इकडे तिथे नागराजही आलेला असतो. नागराज म्हणत असतो की अगं साक्षी, तुझं बाप आहे ना, किती दिवस झालं तुझं हे हसणं पाहण्यासाठी अगदी आतुर झालेला होता, आणि फायनली तुझा बाप आज खुश झालेला आहे. कारण इकडे महिपत सांगत असतो की इतके दिवस झालं माझ्या पोरीचं हे हसू मला दिसलं नव्हतं, आणि माझ्या पोरीचं हे हसू जे आहे ते आज समोर आलेलं आहे, ते मला कळलेलं आहे. इकडे अर्जुन आणि चैतन्य महेंद्रला भेटायला आलेले आहेत, आणि महेंद्रकडे आल्यानंतर त्याला ते प्रश्न विचारत आहेत. त्याला विचारू लागलेले आहेत की मला एक सांगा की तुम्हाला कसं कळलं की तिथं डेड बॉडी आहे ती. मग तो सांगू लागतो, म्हणजे त्याला जसं दामिनीने पडवलेलं आहे तशा पद्धतीने तो बोलत असतो. तो सांगत असतो की एक गोष्ट माहिती आहे का, काय झालं, मी तिथून जायचो, माझं कुत्रा आहे तो घेऊन जायचो, पण आज माझं कुत्रा आहे ते जरा जास्तच भुंकायला लागलं होतं, आणि त्याचमुळं मला कळतच नव्हतं की काय करायचं. आणि त्यावेळी एक गोष्ट समोर आली, आणि ती म्हणजेच की मला कळना काय झालंय, म्हणून मी माझा कुत्रा घेऊन तिकडे गेलो, आणि तिथं गेल्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की नाही, काहीतरी वेगळं घडत आहे. आणि म्हणूनच मी पाहिलं, कारण माझा जो बॉबी होता तो तिकडच्या साईडला मला खेचत चाललेला. अर्जुनचं असं म्हणणं असतं की तुम्हाला त्या साईडला खेचत चाललेलं हे सगळं मला माहिती आहे, पण तुम्हाला आजच का असं झालं, याच्या आधी कधी नाही जाणवलं तुम्हाला असं. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र महिपतने हे केलेलं आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं, आणि तो म्हणत असतो की हो, मग मी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. हे ऐकल्यानंतर अर्जुन मात्र भयानक असा चिडलेला असतो. अर्जुनला माहिती असतं की हे सगळं करण्यामागं कोणाचा हात आहे, ही गोष्ट मात्र अर्जुनला चांगलीच माहिती असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की आता घरात सगळेजण बोलत असतात, आणि त्याचवेळी घरात सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. हे सगळं कधी थांबणार आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, कसं आहे, सुभेदारांच्या घरात फक्त सुभेदार राहत नाही आहेत ना, बाकीची लोकंही राहत आहेत. त्यामुळं जोपर्यंत बाकीच्या लोकांचं या घरातलं राहणं बंद होणार नाही, तोपर्यंत आपल्या घरामध्ये हा जो काही घडत आहे ते सगळं थांबणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली प्रिया ही मधुबनबद्दल बोलत असते. ती म्हणत असते की अजून काय काय मडीव पुरून ठेवलेले आहेत काय माहिती, आणि ज्याचा त्रास सायलीला होत आहे, आणि बिचारी सायली असं म्हणत प्रिया तिथे रडायचं नाटक करत असते. तेवढ्यातच जिना उतरून सायली येत असते, आणि सायलीला अगदी अंगात तिच्या त्राणही नसतात, तर ती हळूहळू जिना उतरत खाली आलेली असते. तेव्हा प्रताप म्हणतो की अगं सायली, काय चाललंय तुझं हे, तुला तर आराम करायला सांगितलं होतं ना, आणि तू इथं का आलेली आहेस. तेव्हा सायली म्हणत असते की बाबा बस झाला आराम करून करून ना कंटाळा आलेला आहे, त्यापेक्षा मी जर इथे तुमच्या सर्वांबरोबर असेल ना तर मला बरं वाटेल, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे विमलला ती म्हणत असते की विमलताई, मी तुम्हाला मदत करते, आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे ना, तर मी तुम्हाला त्यासाठी मदत करते, असं ती विमलला सांगू लागते. तेव्हा मात्र विमल म्हणते की अजिबात नाही, काहीही करायचं नाही, आज तुम्ही शांत राहायचं आहे आणि आराम करायचा आहे, सगळं काय करायचं आहे ते मी करते, असं सांगितल्यानंतर मात्र इकडे सायलीला आता सगळेजण शांत बसायला सांगत असतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य महेंद्रची भेट घेतल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळा मॅटर आहे, कारण याने जरी हे सांगितलेलं असलं तरीही, कारण महेंद्र म्हणालेला आहे की मी आत्ताच इकडे राहायला आलेलो आहे, याआधी मी ते राहत नव्हतो, त्यामुळं मला नाही माहिती, पण आज माझा बॉबी जेव्हा जास्त भुंकायला लागला तेव्हा या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत, असं इकडे त्याचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे चैतन्य जो आहे तो म्हणत असतो की बरोबर आहे. अर्जुन म्हणत असतो की हा सगळा दामिनी आणि महिपत यांचा ट्रॅप आहे, आणि त्या ट्रॅपमध्ये आपण अडकण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आता खाली आलेली असते, आणि ती उठत असते काम करण्यासाठी, आणि नेमकं त्याच वेळी सायलीचा पाय लचकतो. सायली आई गं करून ओरडते, आणि तिथेच त्या चेअरवरती टेकते. तेव्हा प्रिया म्हणत असते, अगं सायली, मी तुझा पाय ना चेपून दिला असता, पण काय करणार ना,
तुला ते आवडणार नाही असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे प्रताप म्हणतो की अगं तुझ्या मनात आलंय ना तन्वी, दे बरं, दे दाबून दे तिचा पाय, आणि तिचा पाय असंही दुखावलेला आहे ना, दे बरं दाबून, असं प्रताप तिला सांगत असतो. तेव्हा सायली म्हणत असते बाबा नको, परंतु प्रताप मात्र ऐकायलाच तयार नसतो. प्रताप म्हणत असतो अगं असू दे ना, दाबू दे, तेवढंच पुण्य तन्वीच्या पण पदरी नको का पडायला, असं तो बोललेला असतो. आणि त्याचबरोबर प्रियाला इकडे आता सायलीच्या पायाशी आणलेलं असतं आणि सायलीचा जो पाय आहे तो दुखत आहे, तो पाय तिला दाबायला लावलेला असतो. आणि आता प्रिया मात्र नाईलाजाने तोंड पाडून सायलीचा पाय तिथे दाबत बसलेली असते. तर इकडे प्रियाची तर वाट लागलेली आहे आणि अर्जुनच्या हाती आता महिपतच्या विरोधात मोठा पुरावा लागलेला आहे. अर्जुन महिपतलाच अडकवायची पूर्ण तयारी करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.